पावलो पावली फक्त न फक्त मृत्यू. प्रत्येक पावलावरती मला मृत्यू समोर आला आणि अजूनही परतही मृत्यू समोर आला. जेवढं सुंदर तेवढंच भयानक. त्याचप्रमाणे एका मुक्या जनावराला वाचवण्यासाठी माझी चाललेली धडपड. खूप आणि खूप अवघड ठिकाणी, पाऊस भरपूर आणि मुका प्राणी शेवटचा श्वास घेत होता. मी विकास किरकत आणि मी आत्ता रात्रीचे 11 वाजता इंदापूरमधून चाललोय किल्ले हडसरला, जे की मला आहे 220 किलोमीटर अंतरावरती इंदापूरमधून. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट. मित्रांनो, मी रात्री 3 वाजता झोपलो. एवढी झोप लागली मला, कंट्रोल होत नव्हती. एका मंदिरासमोर गाडी तापली मी आणि रोडच्या कडेलाच, आणि तिथे झोपलो. 3ला झोपलो, सीटवर झोपलो आहे असंच, आणि डायरेक्ट 6ला उठलो. झोपच कंट्रोल होत नव्हती. म्हणलं ठीक आहे, आता मला अजून एक 60 किलोमीटर राहिलेलं आहे. हडसर किल्ला मला 60 किलोमीटर राहिला आहे. मी आता 6ला ड्रायव्हिंग करायला सुरुवात केली आहे. म्हणजे मी 7, 7:30, 8पर्यंत मी जास्त असणार झालं 7:30पर्यंत पोचून जाईल. आता ड्रायव्हिंग करतोय आणि रात्री जरा थोडंसं झोपीमुळं लय प्रॉब्लेम आला. झोपलं डोळ्यावरी, झोपीत गाडी चालवायला नको म्हणून डायरेक्ट झोपून गेलो. आता ड्रायव्हिंग चालूच आहे. 7:30, 8पर्यंत मी ते डायरेक्ट हडसर किल्ल्यावरती पोचून जाईल. तर मित्रांनो, आता सकाळी बरं का 7 वाजल्यात जवळजवळ, आणि मी जुन्नरमध्ये आहे. मी झोपलो होतो थोडं, तुम्हाला सांगितलं मी की मी जुन्नरमध्ये आहे. आता मला शिवनेरी किल्ला जवळच आहे, पण मला शिवनेरीवर मी जाऊन आलेलो आहे. मला हडसरला जायचं आहे पुढं. आणि सध्या इकडे थोडा पाऊस आहे, म्हणजे असं जास्त नाही, पण जिम चालू आहे. त्या पावसात मी गाडी चालवतोय आणि खूप एन्जॉय, म्हणजे खूप मजा वाटते पावसात गाडी चालवायला. भारी वातावरण आहे. आता जाऊया किल्ल्यावर. पण बहुतेक पाऊस असेल, पण मी रेनकोट आणलेला आहे. मी ट्रेक करताना रेनकोट घेऊन ट्रेक करीन. भावानो, किल्ल्यावर तर आलोय तुम्हाला सांगतो हडसरला, पण पाऊस एवढा जोरात आहे, पाऊस लय जोरात आहे, म्हणजे कसलाच बाहेर निघू देत नाही पाऊस. वातावरण बघा इकडे कसं आहे. मी थांबलोय खरं आता इथं रोडला, हो का, गाडी इथं पार्क केली आहे. आपली माय नाही आहे. मला इथून इकडं वरती जायचं आहे, वाट माहीत नाही, पण पाऊस जोरात आहे म्हणून थांबलो. आता मी छत्री घेऊन थांबलोय बघा. मी ज्या गावात थांबलो त्या गावामध्ये वातावरण तर एकदम चांगलं होतं, पण खाण्यासाठी काही नव्हतं सध्या. हॉटेल वगैरे काही नव्हतं, हॉटेल बंद होते पावसामुळं, काहीच नव्हतं. म्हणून मी आपल्या मैनामध्ये मॅगी बनवायचं ठरवलं. आपल्या मैनामध्ये किचन सेटअप होता, मॅगी होती. ट्रेक तर करायचा होता आणि पोटात काय नसलं ट्रेक होणार नव्हता हे मला माहीत होतं. म्हणून मी 2 पुढे मॅगी बनवली, पूर्ण भर पावसात मॅगी बनवली. डिक्की ओपन केली आणि आपली पावसात मॅगी शिजवली. थोडं डिक्कीचं झाकण खाली घेतलं मॅगी शिजवस्तोवर. म्हटलं पाऊस आतमध्ये जाईल डिक्कीत. एवढं करून सुद्धा थोडा पाऊस जातच होता. शेवटी मॅगी शिजत होती आणि मी मॅगीची वाट बघत होतो. मॅगी काही कालानंतर शिजली आणि एका आडोशाला बसून मी मॅगी संपवली, हळूहळू करून संपवली. त्या वातावरणात मॅगी एवढी खतरनाक लागली. ह्या बाबांना रस्ता विचारला मी. बाबा म्हणले बिनधास्त जावा, काही अडचण नाही गडावर जायला. मी पण चांगल्या पाऊल वाटेने गेलो. पाऊस भरपूर येत होता, पण मी काय थांबलो नाही. पावसातच ट्रेक करायला सुरुवात केली. जंगल विंगल भरपूर होतं, वाट अशी चुकण्यासारखी होती. पण मी थोडासा अनुभवी ट्रेकर होतो, अनुभवी ट्रेकर. जाताना असा खेकडा पण दिसला, त्याला पण पाहिलं मी आणि वर चालत गेलो. थोडं कॅमेरा पाठीमागं लावून मी एकटाच चालत होतो. ट्रेक करताना मी एकटाच होतो. पूर्ण गडावरती कुणीही नव्हतं माझ्याबरोबर, पण मी एकट्याने अजिबात हार मानली नाही. एकटा चढलो. मला चढायला 1 ते 1.5 तास लागला. मी एन्जॉय करत चढलो. पाणी होतं, त्या पाण्याचा आनंद घेतला, रस्त्याचा आनंद घेतला. हे सगळं एन्जॉय करत, आनंद घेत मी गडावरती ट्रेक करायला सुरुवात केला. चाललो, थोडं थांबलो, थकलो म्हणून थोडं थांबलो. पण पाऊस हा कंटिन्यू चालू होता. गडाच्या जवळ गेल्यानंतर पायऱ्या लागल्या. पायऱ्यांवरती पाणी भरपूर होतं. त्या पाण्यातून चालायला एवढा एन्जॉय, एवढी मजा आली की विचारू नका. एकदम अविस्मरणीय हडसर ट्रेक झाला माझा. म्हणजे खरंच खूप सुंदर ट्रेक होता. गडावरती गेल्यानंतर दरवाजे होते, दरवाजे चांगल्या स्थितीत बसवले होते. नंतर पहिल्यांदा मी दरवाजातून आत जाताना दर्शन घेतले आणि आतमध्ये एंट्री केली.
गडावरती पाऊस असल्यामुळं कुणीही बाकी ट्रेकर नव्हते. गडावरती बऱ्याच ठिकाणी अजून म्हणजे काम बाकी होते. झाडं वगैरे अशी वाढलेली होती, ती झाडं निघायला पाहिजे होती. गडावरती अजून एक दुसरा दरवाजा होता. वरती गेल्यानंतर एवढं खतरनाक वातावरण होतं, एक नंबर नजारा गडावरून दिसणारा एक नंबर होता. मी पूर्ण गड फिरलो, पूर्ण म्हणजे असे पाण्याची टाके वगैरे अजूनपर्यंत आहेत. या पाण्याच्या टाक्यात मला एक तिथं साप दिसला होता, तो मी पाहिला पण परत दिसला नाही. मी तिथून पुढं गेलो मंदिरात, मंदिरातून या धान्य गोठाडापाशी गेलो. तिथं पण बघा इथं असं गायचं मुंडकं होतं. इथं गाय पूर्ण थंडीने कुडकुडत होती, मरायला लागली होती. मी तिथलं झाडी काढली, गायला उचललं. झाडी काढायला मला एकट्याला त्रास झाला, गाय एकट्याला उचलत नव्हती, ओढत नव्हती. मी कसाबसा प्रयत्न करून गायला ओढायचा प्रयत्न करत होतो आणि पूर्ण ताकद लावून मी शेवटी गाय ती ओढली. पूर्ण गाय अडकली होती त्या झाडात झुडपात, त्याला बाहेर निघता येत नव्हतं. घाबरली होती, गारटली होती, पाऊस भरपूर होता आणि गडावरती दुसरं मदतीला बोलवायचं कोणाला तर गडावर दुसरं मदतीला कोणीच नव्हतं. मी कशीबशी गाय ओढली, माझ्या अंगातला रेनकोट काढला आणि त्यात पाणी भरून आणलं. गायला पाणी पाजलं. गाय पाणी पित नव्हती, थोडं पाणी पिली. गायच्या अंगात थोडासा जीव आला. पाणी पिल्यानंतर गायला थोडं बरं वाटलं. त्या काटाड्यातून गायला उठता येत नव्हतं, म्हणून मी खाली घेऊन तिला बाहेर काढलं, पाणी पाजलं, उठवण्याचा प्रयत्न केला. पण गाय पूर्ण थंडीने कुडकुडत होती. त्याच्यामुळं मला पण एकट्याला काय करता आलं नाही. मी गायची जेवढी मदत करता येतील तेवढं मदत केली, जेवढं पाणी पाजता येतील तेवढं पाणी पाजलं गायला. बराच वेळ मी तिथं आबदलो, पण गाय काय उठत नव्हती. शेवटी मी अजून प्रयत्न केला, पण गायला थंडीमुळं काहीच गाय रिस्पॉन्स देत नव्हती. शेवटी मी माझी पूर्ण ताकद लावली गायला उठवण्यासाठी. पूर्ण ताकदीने गायला मी उचलण्याचा प्रयत्न केला. गायच्या अंगात थोडा जीव आला होता, मला थोडं बरं वाटलं. पण गाय उभा राहू शकत नव्हती. कदाचित ती बऱ्याच दिवसापासून तिथं पडली असावी आणि आता पावसामुळं ती पूर्ण थंडीने कुडकुडून गेली होती. पण शेवटी मी गायला थोडासा मदत केली. कदाचित थोड्या वेळानंतर गाय उठन, चालन ही माझी अपेक्षा होती. आता पुढं काय झालं हे मला माहीत नाही. अशा प्रकारे माझा हडसर ट्रेक झाला.